तुमचं ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 सराव पेपर क्रमांक आहे आजचा 16वा. आजच्या पेपरमध्ये आपण एकूण प्रश्न पाहणार आहोत 30 आणि यामध्ये सर्व प्रश्न हे जनरल नॉलेजचे असणार आहेत. परीक्षेची तारीख जवळ आलेली आहे आणि शिपाई पदासाठी एकूण 30 मार्काचा पेपर आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे सामान्य ज्ञानचे आणि लिपिकसाठी 10 मार्काचं सामान्य ज्ञान आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जनरल नॉलेजची आपली प्रॅक्टिस झाली पाहिजे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये फक्त जनरल नॉलेजचे प्रश्न आपण पाहणार आहे. महत्त्वाचे प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, संघराज्य न्यायव्यवस्थेची तरतूद भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात केली आहे? भाग 6, भाग 5, भाग 7, भाग 8. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, भाग 5. पुढचा प्रश्न आहे, भारतीय सर्वोच्च न्यायालय कधी अस्तित्वात आले? 25 जानेवारी 1950, 26 जानेवारी 1950, 26 नोव्हेंबर 1949, 15 ऑगस्ट 1947. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, 26 जानेवारी 1950. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते या संबंधित तरतूद आहे? कलम 124, कलम 125, कलम 126, कलम 127. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कलम 126. पुढचा प्रश्न आहे, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन या संबंधित तरतूद कोणाकडून घेतली आहे? ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन, आयर्लंड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आयर्लंड. पुढचा प्रश्न आहे, पारंपरिक डाक सेवा समाप्त करणारा पहिला देश कोणता आहे? ऑस्ट्रेलिया, डेन्मार्क, अमेरिका, जपान. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डेन्मार्क. डेन्मार्कने डाक सेवा समाप्त केली आहे आणि असं करणारा हा पहिला देश ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे, दिल्ली सरकारने पहिल्या खेळ महाकुंभचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड केली आहे? रोहित शर्मा, शिखर धवन, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोनी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शिखर धवन. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या अध्यक्षतेखालील पहिल्या ब्रिक्स शेर्पा संमेलनाचं आयोजन 2026 कुठे करण्यात आलं? मुंबई, अहमदाबाद, नवी दिल्ली, चेन्नई. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, पेशी सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला आहे? रॉबर्ट हुक, लुवेनहॉक, रॉबर्ट ब्राउन, शिल्डेन आणि श्वान. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शिल्डेन आणि श्वान. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता रोग विषाणूमुळे होत नाही? पोलिओ, दमा, एड्स, रेबीज. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, दमा. पोलिओ, एड्स आणि रेबीज हे रोग विषाणूजन्य रोग आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते व्हिटॅमिन पाण्यात विरघळणारे आहे? व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी हे पाण्यात विरघळणारे व्हिटॅमिन आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती राशी अदिश राशी नाही? वस्तुमान, चाल, घनत्व, बल. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, घनत्व. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती राशी सदिश राशी नाही? वेग, त्वरण, विस्थापन, तापमान.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तापमान. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ब्रेल दिवस कधी साजरा केला जातो? 1 जानेवारी, 4 जानेवारी, 8 जानेवारी, 9 जानेवारी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 4 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय परिवार दिवस कधी साजरा केला जातो? 1 जानेवारी, 4 जानेवारी, 8 जानेवारी, 9 जानेवारी. तर आंतरराष्ट्रीय परिवार दिवस साजरा केला जातो 1 जानेवारी. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? 11 जानेवारी, 10 जानेवारी, 9 जानेवारी, 12 जानेवारी. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 3 9 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे सिल्वर सिटी असे कोणत्या शहराला म्हटले जाते? कटक, जयपूर, बेंगलोर, कोलकाता. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कटक. ओडिशातील कटक या शहराला म्हटले जाते सिल्वर सिटी. पुढचा प्रश्न आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? दिल्ली, गुजरात, तेलंगणा, हैदराबाद. तर स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे गुजरातमध्ये. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे वज्रप्रहार हा युद्ध अभ्यास भारत आणि कोणत्या देशाचा संयुक्त सैन्य अभ्यास आहे? ब्रिटन, अमेरिका, जापान, फ्रान्स. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अमेरिका. पुढचा प्रश्न आहे युनेस्को या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? मनिला, वॉशिंग्टन, पॅरिस, द हेग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पॅरिस. पुढचा प्रश्न आहे भारतीय चलनातील 50 रुपयांच्या नोटेवर कोणते चित्र पाहायला मिळते? हम्पी रथ, कोणार्क सूर्य मंदिर, एलोरा लेणी, राणी की बाव. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हम्पी रथ. पुढचा प्रश्न आहे भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण होत्या? सुमित्रा महाजन, मीरा कुमार, प्रतिभा पाटील, इंदिरा गांधी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मीरा कुमार. आणि सुमित्रा महाजन ज्या आहेत या लोकसभेच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष होत्या. पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालय खालीलपैकी कुठे आहे? पॅरिस, वॉशिंग्टन, मनिला, द हेग. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 द हेग. पुढचा प्रश्न आहे शंघाई सहयोग संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे? बीजिंग, शंघाई, हांगजाऊ, मॉस्को. तर शंघाई सहयोग संघटनेचं मुख्यालय आहे बीजिंगमध्ये. बीजिंग, चीन. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे भारतात GST ॲक्ट कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आहे? 1 जुलै 2016, 1 जुलै 2017, 1 जुलै 2015, 1 जुलै 2020. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1 जुलै 2017. पुढचा प्रश्न आहे 1861 मधील उच्च न्यायालय अधिनियम कोणत्या व्हाईसरायच्या काळात तयार करण्यात आला? लॉर्ड कॅनिंग, जॉन लॉरेन्स, लॉर्ड एल्गिन प्रथम, लॉर्ड मेयो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड कॅनिंग. पुढचा प्रश्न आहे व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट 1878 कोणत्या व्हाईसरायने पास केला होता? लॉर्ड एल्गिन प्रथम, लॉर्ड लिटन, लॉर्ड कॅनिंग, लॉर्ड रिपन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लॉर्ड लिटन. पुढचा प्रश्न आहे लँड होल्डर्स सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? दादाभाई नौरोजी, देवेंद्रनाथ टागोर,
द्वारकानाथ टागोर, नारायण लोखंडे. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, द्वारकानाथ टागोर. पुढचा प्रश्न आहे, शारदा सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? रमाबाई रानडे, सावित्रीबाई फुले, अवंतिका गोखले, पंडिता रमाबाई. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पंडिता रमाबाई. पुढचा प्रश्न, न्हावाशेवा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? महाराष्ट्र, गोवा, गुजरात. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न आहे, अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? गंगा नदी, गोमती नदी, यमुना नदी, शरयू नदी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शरयू नदी. अयोध्या हे शहर वसले आहे शरयू नदीच्या काठी. तर हे होते महत्त्वाचे आजच्या पेपरचे एकूण 30 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.